आज परिस्थिती अशी आहे गौरीताई की माझी मुलगी घराबाहेर गेली की मला भीती वाटते. लैंगिक छळ किंवा लैंगिक शोषण जे होतं ते 90% पेक्षा जास्त ओळखीच्या माणसाकडनं होतं. आता गंमत अशी आहे की 18 वर्षाच्या खाली समजा एखाद्या मुलाचा कन्सेंट असेल तरी त्याला कन्सेंट मानलं जात नाही, तो लैंगिक गुन्हाच आहे. म्हणजे मी एका पॉईंटला हेल्पलेसच आहे ना. आता आपण जेव्हा शाळेचा मुद्दा बोलतोय त्यावेळेला ती जबाबदारी शाळेची आहे, ती कायम पालकांची आणि त्या मुलीची असू नाही शकत. खूप छोटी गोष्ट अशी आहे की जेव्हा ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स घडतो आणि तिला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा मेंदूला हे कळत नाही की हे आत्ता घडत नाही आहे. आपण सोसायटीमधून इतके कसे काय निर्लज्ज झालोय. म्हणजे स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल आपण बोलतोय, मुलग्यांच्या अत्याचाराबद्दल आपण बोलायला सुरुवात पण नाही केली आहे. आणि तृतीयपंथी हा गट आहे की ज्याच्याबद्दल कोणी बोलत सुद्धा नाही. माणसं आहेत काम करणारी, लोकांनी फक्त त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे.